राजयोग संजीवनी सुख स्वास्थ्य संपदा वर्धिनी प्रिय आत्मन बंधो नो अनुभव करा हो अनुभव करा। शिव पिता योग शिकवी दुःखाचा वडवा विझवी जीवन नंदन वन फुलवी ज्ञानामृत रस पान करा अनुभव करा। राजयोग संजीवनी। नमस्कार दर्शक मित्र हो, राजयोग एक संजीवनीमध्ये मी तुमचं पुन्हा स्वागत करते। वेगवेगळे संबंध ईश्वराशी कसे जोडून त्याची अनुभूती कशी करायची याबद्दल मागच्या 12 सत्रांपासून आपण चर्चा करत आलो आहोत आणि आज आपण बघणार आहोत की या संबंधांमध्ये कोणकोणत्या अशा गुणांची आवश्यकता आहे जेणेकरून हे संबंध अजून खूप छान फुलू शकूत। तर नेहमीप्रमाणे आदरणीय शीला दीदी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये आहेत, तर मी दीदींचं खूप खूप स्वागत करते। स्वागत आहे दीदी। ओम शांती। नमस्कार। ओम शांती। दीदी, जसं मी सांगितलं आता की वेगवेगळ्या गुणांची आपल्याला आवश्यकता आहे या रिलेशनला फुलवण्यासाठी, या संबंधांना अजून चांगलं बनवण्यासाठी। तर कोणत्या अशा गुणांवर तुम्ही स्पेशल प्रकाश टाकाल की जेणेकरून हे संबंध अजून छान होऊ शकतील? कोणते डिव्हिनिटी आपल्याला पाहिजे? आपल्याला ईश्वराशी संबंध जोडणं आणि रिलेटिव्हच्या बरोबर राहून त्यांच्यामध्ये एक प्रेम निर्माण करण्यासाठी अनेक सद्गुणांची आवश्यकता असते। सद्गुण हे असे आहेत जसं आपल्या जीवन जगण्यासाठी आपल्याला वेगवेगळे व्हिटॅमिनची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सुद्धा वेगवेगळे सद्गुण हे एक व्हिटॅमिनचं काम करतात आणि सर्व व्हिटॅमिन टोटल B12 वगैरे असं म्हणतो की नाही, तसंच आपल्या जीवनामध्ये पण सर्व सद्गुण असावे लागतात। पण सद्गुणांची एक विशेषता आहे, एक जर आपण चांगला सद्गुण धारण केला तर त्याच्या अनुषंगाने सर्व सद्गुण आपल्यामध्ये आपोआप येत असतात, म्हणून त्यांची पण एक युनिटी आहे। एक सद्गुणाला तुम्ही धारण करा तर त्याच्या सद्गुणाने दुसरे पण येतात। अवगुणांचं पण तसंच आहे, एक वाईट अवगुणाला जसं एक खोटं बोललं की त्याला पचवण्यासाठी मनुष्याला 100 खोटे बोलावं लागतं। तसंच परमेश्वर सांगतात, जर तुम्ही एक जरी सद्गुण आपल्या जीवनात आणला तर सर्व सद्गुणांची शिदोरी आपल्या जीवनात येते। त्यासाठी आपल्यामध्ये जर एक छोटासा सद्गुण आहे तो म्हणजे आपल्याला संतुष्ट राहणे। सर्व गुणांचा राजा जो आहे तो संतुष्टता आहे। संतुष्ट म्हटलं तर कसं राहावं संतुष्ट जीवनामध्ये, काय करायला हवं त्याच्यासाठी आपल्याला? तर एक छोटीशी आधार आहे त्याचा की जीवनामध्ये जर आपण लक्ष ठेवलं की मला काही गोष्टींना स्वीकार करायचा आहे आणि समोरच्या व्यक्तीचा सत्कार करायचा आहे। स्वीकार करा आणि सत्कार करा, तर ह्या 2 गोष्टींनी आपण संतुष्टतेचा गुण आपल्या जीवनामध्ये धारण करू शकतो। उदाहरणार्थ बघा, जसं 2 मैत्रिणी आहेत आणि त्या चालल्या होत्या कुठे बाहेर, तर त्यांना आठवतं की आपण ह्या रोडवरनं चाललो आहे, पण इथेच ह्या समोरच्या बिल्डिंगमध्ये आपली एक जुनी मैत्रीण राहते, चला आपण जाऊन येऊया, खूप दिवस झाले आपण भेटलो नाही। तर आपण तिथे जातो, तिला अचानक बेल वाजवतो, जरा ती पण खुश होते की वा माझ्या मैत्रिणी आल्या पण अचानक आल्यात, पण तरी पण एकमेकींशी बोलणं होतं, आठवणी होतात आणि तिला वाटतं की काय देऊनी काय नाही, म्हणून ती थोडंसं दूध असतं ते दोघींना देते खुशीमध्ये आणि त्यांना आनंदाने विदाई देते। त्यानंतर ह्या 2 मैत्रिणी पुन्हा चालतात, तेव्हा त्या म्हणतात छान झालं ना आपण भेटून आलो तिला, किती चांगली आपली ही जुनी मैत्रीण, कधीतरी भेटली आहे। तेव्हा दुसरी काय बोलते, हो छान तर आहे पण किती कंजूस आहे ना, आपण एवढ्या दिवसांनी गेलो, आपल्याला एवढंसंच दूध देऊन पाठवलं, किती कंजूस आहे। तेव्हा ती बोलते की नाही ग, आपण अचानक गेलो,
आहे नाही काय आहे, तरी तिने आपल्याला दूध पाजून पाठवलं. बरोबर, म्हणजे तो ॲटिट्यूड. हां, तर तिने ते संतुष्टताने स्वीकार केलं आणि तिचा सत्कारही केला, तिचा गुणही पाहिला. खूप सुंदर. त्यानंतर आपण दुसऱ्या याच्यामध्ये कसं हा गुण आपण ॲप्लाय करू शकतो. बघा, आपल्याला हातून कधीतरी चूक होतेच. आपण असं म्हणत नाही की माझ्या हातनं काही चुकतच नाही, मी एकदम करेक्ट आहे, नाही. मनुष्य मात्र चुकीचा पात्र, चुका ह्या होणारच. तर आपल्याला समजा कधी आपली ऑफिसमध्ये, घरामध्ये कुठेही चूक झाली आणि आपल्या मोठ्यांनी किंवा आपल्या समांतर लेवलने आपल्याला सांगितलं की बघा, काल ही जी चूक आहे ती खूप मोठी चूक तुम्ही केली, हे रॉंग का आहे, हे करायला नाही पाहिजे होतं. असं कसं केलं आपण, कितीतरी आता नुकसान होणार. तर त्यावेळेला आपला इगो आहे ना, तो जागृत होतो आणि आपण काय म्हणतो, नाही नाही, मी मॅडम चूक नाही केली, किंवा त्या बॉसला किंवा घरातल्या लोकांना, आणि आपण ती चूक स्वीकार करत नाही. पण अंतरात्मा आपला काय म्हणत असतो, ही चूक केली आहे तू, ही तू केली आहे, माझा आत्मा म्हणत असतो. आणि समोरच्या व्यक्तीलाही 100% माहिती आहे की मी चुकलेली आहे, आणि तरी पण आपण काय म्हणत असतो की मी केलेली नाही. म्हणजे मी पण असंतुष्ट, समोरची व्यक्ती पण असंतुष्ट माझ्याशी राहते. पण त्या क्षणाला आपण जर त्या चुकीला स्वीकार केलं आणि मोठ्यांना किंवा समांतर लेवलला ज्यांनी सांगितली त्यांना आपण बोललो की थँक्स, तुम्ही मला ही चूक सांगितली, खरोखर मला आज रिअलाईज झालं आहे की ही चूक नको करायला, मी पुढे कधीच करणार नाही, सॉरी. बरोबर. आणि तुम्ही पण सांगितलं, मला अटेन्शन दिलं, फार छान. त्याने काय होणार, आमचे संबंध प्रेमाचे जुटणार आणि त्यालाही संतुष्टता वाटणार आणि मलाही वाटणार, आणि पुढचा पण आमचा प्रवास खूप चांगला होईल. अशा वेगवेगळ्या रीतींनी जर आपण जीवनामध्ये स्वीकार करा आणि सत्कार करा, हा जर गुण धारण केला तर आपण संतुष्ट राहू शकतो. खूप छान सांगितलं की हा जो गुण आहे, या गुणाला आपण कसा ॲप्लाय करायचं. पण दुसरं प्रॅक्टिकलमध्ये हे होतं की बऱ्याचदा आपल्या मनामध्ये काही नसतं, परंतु शब्द असे निघतात की त्या शब्दांनी समोरच्या माणसाचं मन खूप दुःखी होतं, किंवा म्हणतात शब्द मनाला घायाळ करतात. ते एकदा शब्द तुम्ही निघाले की परत तुम्ही त्याला स्वतःकडे घेऊ पण नाही शकत. तर हे शब्दांसाठी आपल्याला कोणत्या, म्हणजे शब्द चांगले वापरण्यासाठी, बॅलन्सिंग वापरण्यासाठी कोणत्या गुणाची आवश्यकता लागेल? त्याच्यासाठी आपल्यामध्ये अंतर्मुखताची आवश्यकता आहे. खूप सुंदर. अंतर्मुखता म्हणजेच आतल्या आत आपल्याला मनन चिंतन करणं, ईश्वराशी चिंतन करणं आणि कमीत कमी बोलणं, जितकं जरुरी आहे तेवढंच बोलणं. म्हणजे बघा, आपल्याला देवाने 32 दात आणि एकच जीभ दिली आहे. म्हणजे परमेश्वर आपल्याला जणू काही सांगत असतात की हे मुलांनो, तुम्ही 32 वेळेला विचार करा आणि 1 वेळेला बोला. पण आपण नेमकं क्रोध आला किंवा आवेशमध्ये आलो की उलटं बोलतो आणि 32 वेळेला बोलून जातो आणि मग 1 वेळेला विचार करतो, अरे माझं चुकलं. तर त्याच्यासाठी कमीत कमी बोलायचं आहे, आवश्यकतानुसारच बोलायचं आहे, आणि मला जास्तीत जास्त ईश्वराशी बोलायचं आहे. हां, हे खूप सुंदर आहे. तर माझं जास्तीत जास्त त्याच्यामध्ये चिंतन होईल आणि चुका नाही होणार. त्यानंतर अजून याच्या अनुषंगाने एक गुण आहे, तो म्हणजे मधुरता. मला मधुर बोलायचं आहे, मला कटुवचन नाही बोलायचं आहे. परमेश्वराने मला हे जे मुख दिलं आहे ते काय मला वाईट बोलण्यासाठी दिलं आहे? बघा, आपल्या सर्व अंगांची किती किती किंमत आहे. एक एक अंग परमेश्वराने जे मला दिलं आहे ते सत्कर्म करण्यासाठी दिलं आहे. मला हे डोळे दिले आहेत, तर ह्या डोळ्यांद्वारे मला सगळ्यांची गुणं बघायची आहेत. ह्या जणू काही माझ्या डोळ्यांचा हा शृंगार आहे. मला जे देवाने कान दिले आहेत, ह्या कानाद्वारे मला चांगले सगळ्यांचे सद्गुण ऐकायचे आहेत, चांगली महिमा ऐकायची आहे, आणि ह्या कानाद्वारे ज्ञान श्रवण करायचं आहे. हा माझ्या कानाचा शृंगार आहे. माझ्या मुखाचा शृंगार आहे मधुर शब्द बोलणे, आणि सर्वांना स्माईल देणं हे माझ्या होठांचा शृंगार आहे. अंतर्मुख असेल माणूस तर आपले आप तो ह्या मधुर पण होऊ शकतो. कारण की जितकं तुम्ही विचार करून बोलता तर म्हणजे ॲटोमॅटिक जे शब्द आपले बाहेर निघतात ते खूप मधुर निघतात, ते चांगले निघतात. दुसरा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे संबंधामधला, आणि खूप कॉमन आहे हा प्रश्न,
की प्रेम आणि मोहाला नेहमी अटॅचमेंट म्हणतात, पण अटॅचमेंट हा शब्द प्रेमाबरोबर जोडला जातो. आणि असं म्हणतात की आमचं खूप अटॅचमेंट आहे. जर थोडं पण आपण कोणाच्या दुःखामध्ये सामील नाही झालं तर असं म्हणतात तुम्ही कोल्ड आहेत, म्हणजे तुम्हाला अटॅचमेंट नाही आहे या रिलेशनमध्ये. तर एक्झॅक्टली या दोघांमध्ये काय फरक आहे? असं नाही की प्रेम नाही आहे, प्रेम खूप आहे, पण रडू सपोज नाही आलं किंवा रडणंच आपल्याला नाही येतं आहे, तर मग अशा वेळेस असं नाही की आपल्या भावना नाही आहे. तर ह्या दोन शब्दांचं कसं, म्हणजे फक्त शब्दांचा फरक आहे की खरोखर याच्यामध्ये फरक आहे? प्रेम आणि मोह हे दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. प्रेम जे आहे ते निस्वार्थ असतं आणि मोह जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी स्वार्थ किंवा मोहामध्ये कधीतरी आपण आंधळे बनलं जातो, विवेक शून्य बनलं जातो. म्हणून परमेश्वराने सांगितलं तुम्ही सर्वांमध्ये मोह नका करू. हा एक विकार आहे. मोह जसे 5 विकार म्हणतात, काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार, हा विकार आहे. आणि प्रेम हे गुण आहे. ओके. प्रेम हे गुण आहे. प्रेम हे निस्वार्थ असतं. प्रेम हे अनकंडिशनल असतं आणि प्रेमामध्ये आपण कधी वाहत नाही. मोहामध्ये आपण वाहून जातो, कुठे जातो त्याची दिशा नाही मिळत. ओके. आणि प्रेम हे शुद्ध, निर्मळ आणि त्याच्यामध्ये मर्यादाही असतात. पण ही लाईन आपण केव्हा क्रॉस करतो हे लक्षात येत नाही. त्याला म्हणजे कसं लक्षात येईल आपल्याला की ही लाईन आपण क्रॉस करतोय? प्रेम करता करता आपण मोहाकडे वळतो आणि मोहामध्ये आपण त्या व्यक्तीच्या अधीन होऊन जातो. त्यावेळेला आपल्या मनातनं निघतं की ह्या व्यक्तीला मी सोडून 1 मिनिट पण नाही राहू शकत. ह्या व्यक्तीचा दुरावा मला बिलकुल नको आहे. तो आहे मोह. ओके. आणि प्रेम जो आहे तो कितीही दूर गेलो तरी पण आपल्या प्रेमाची नाते. आणि प्रेम म्हणजे काय? कर्तव्यामध्ये हाजीर. प्रेम म्हणजे तुम्हाला जे सपोर्टिंग हवं आहे त्याला तुम्ही खूप जीवापलीकडे त्यांच्याशी विश्वासपात्र राहणार, त्यांच्याशी फेथफुल राहणार. ज्याच्याशी प्रेम आहे त्याला तुम्ही वेळेवर गरजेला मदत करणार. एखादा मोह असतो ना, म्हणजे त्याला जरूरत आहे त्याच्याकडे लक्ष नाही, फक्त मोहामध्ये तो रडतच आहे. पण आत्ता त्याला काय आवश्यकता आहे? त्या कर्तव्याची जरूरत आहे. प्रेमाची भावना ही आहे की तुम्ही तुमच्या भावनांना आगळ काढून त्याला मदत करणं हे जास्त जरूर आहे. अच्छा. प्रेमामध्ये स्वतःच्या भावनांना थोडं बाजूला ठेवून तुम्ही समोरच्याला कशाची जरूरत आहे त्याला तुम्ही प्रायोरिटी देता. Yes. हे प्रेमामध्ये होतं. होय. आणि मोहामध्ये माणूस आपल्या कर्तव्यांना विसरून जातो आणि काहीतरी चूक करून बसतो किंवा आपल्या मर्यादांना उल्लंघन करतो. पण जगामध्ये आता मॅक्सिमम जे रिलेशन्स आहेत ते कुठेतरी मोह जास्त आहे असं आहे. म्हणजे चित्रच असं आहे की मोह जास्त आहे. तर या म्हणजे त्याला अटॅचमेंट म्हणतात, तर ते चूक आहे म्हणजे. तर त्याच्यातनं बाहेर निघण्यासाठी राजयोग आपल्याला कशी मदत करतो? राजयोगामुळे आपल्याला सर्वांशी शुद्ध प्रेम होतं. आणि कुणाच्याही एका मोह काय असतो? 2 व्यक्तीशी किंवा 3 व्यक्तीशी असतो. ओके. म्हणजे हेच लोक माझे आहेत, हे जास्त मला प्रिय आहे. आणि मग संघटनमध्ये काय होतं की तुम्हाला तर हीच व्यक्ती प्रिय आहे ना, हीच ज्याच्याशी मोह असतो त्याच्याशीच जास्त बोलणार, त्याच्याशीच जास्त करणार. पण प्रेम हे विस्तृत आहे, ते सर्वांशी असणार. आणि त्यामुळे काय होणार? आमचे संबंध सगळ्यांशी चांगले राहणार. आणि एकाच व्यक्तीशी माझा मोह असला तर नॅचरली दुसऱ्याशी कमी होऊन जातो. पण प्रेमात असं नाही होत. आपण सर्वांशी समांतर वागू शकतो, तर पार्सलिटी नाही होत. ओके. म्हणजे प्रेमामध्ये पार्सलिटी होत नाही. पूर्ण विश्वासाठी आपली एकच भावना असते. सगळ्यांनाच आपण आपलं स्वतःचं समजतो. तर त्याच्यासाठी बेसिक कोणत्या एका चिंतनाची आवश्यकता आहे की ज्या चिंतनामुळे आपण अधिक प्रमाणात प्रेमाचं चिंतन आपल्यामध्ये जास्त असेल किंवा प्रेमामध्ये आपण जास्त राहू शकू, या संबंधामध्ये प्रेम जास्त वाढेल. कोणतं असं चिंतन आहे? त्यावेळेला आपल्याला ईश्वराशी प्रेमस्वरूप, मी आत्मा आहे, मी आत्मा प्रेमस्वरूप आणि परमेश्वर माझा पिता प्रेमाचा सागर आहे. आणि परमेश्वराकडनं आपली लिंक जोडून, बुद्धीचा योग जोडून त्याच्याकडनं त्या शक्तीचा स्रोत घेतला पाहिजे. आणि मनामध्ये आपण हा स्वमान ठेवला पाहिजे की मी आत्मा साऱ्या विश्वाची आहे, न की मी पर्टिक्युलर 1-2 व्यक्तींची आहे.
पण मी सगळ्या विश्वासाठी आहे. विश्वाला मला ज्ञान द्यायचं आहे. विश्वासाठी काहीतरी मी जगत आहे. बघा, आपण एक घास जरी खातोय तर त्याच्यामध्ये मी नेहमी विचार करते, एक पोळीचा घास खातोय तर ती पोळी त्या गव्हाची बनली आहे. ते गहू कोणी शेतकऱ्याने पेरले आहेत, त्यानंतर त्या शेतकऱ्याने किती मेहनत केली आहे. ते कुठेतरी वर्षभर धान्य त्याला सांभाळलं आहे, मग पाऊस आल्यावर पेरलं आहे, मग ते पुष्कळ लोकांनी त्याला सांभाळलं आहे शेतामध्ये, मग ते आणून विकलं आहे, पुन्हा घरी आणलं आहे, आईने दळलं आहे, नंतर त्याची किती किती लोकांचा सहयोग आहे. म्हणून आपण असं म्हणत नाही की माझे 5 लोकांसाठीच माझं जीवन आहे, नाही. पण प्रेम ही विस्तृत भावना आहे. सगळ्या जगाचे उपकार आपल्यावरती आहे. ती कृतज्ञता आपण व्यक्त करतो प्रत्येक वेळेस प्रेमामध्ये. खूप आणि सुंदर. म्हणून आपल्याला मोह सोडायचा आहे आणि प्रेम करायचं आहे. मला आठवतं आहे की माझा एक ग्रुप आहे खूप छान मैत्रिणींचा, आणि आम्ही सगळे गीता वाचतो. तर त्याचं पूर्ण सार हे आहे की नष्टो मोहा स्मृती लब्धा. पण इतका अर्थ आमच्या लक्षात नव्हता येत. तर आज हे लक्षात येतं आहे की म्हणजे एक्झॅक्टली मोह म्हणजे काय. कारण नेहमी मोहला आम्ही अटॅचमेंट म्हणतो, आणि अटॅचमेंट म्हणजे प्रेम. हे शब्द सगळे समानार्थी वापरले जातात. तर हे खूप एक हेअरलाईन आहे, ही आपण केव्हा क्रॉस करतो हे पण आपल्याला लक्षात राहत नाही. तर पूर्ण सार जो आहे, नष्टो मोहा स्मृती लब्धा. होय. अच्छा. तर हे मोहाला आपल्याला जर सोडलं तर आपले संबंध अजून खूप सुंदर छान होऊ शकतील. आणि त्याच्यासाठी तुम्ही चिंतन हेच सांगितलं की त्या प्रेम स्वरूप जो ईश्वर आहे, जो प्रेमाचा सागर आहे, त्याच्याकडनं मी प्रेम घेते आणि मलासुद्धा ते प्रेम इतकं मिळत जाते की माझ्याकडनं पण ते प्रेम अनेक दुसऱ्या लोकांना फ्लो होतो आहे. होय. आणि आतापर्यंत आपण या सगळ्या सिरीजमध्ये हे बघितलं की माझे स्वतःचे संबंध, त्या प्रत्येक संबंध त्या ईश्वराशी कसे जोडायचे. तर आपण काय अजून करू शकतो की सगळ्यांचे संबंध पण त्याच्याशी जोडेल. माझा तर आपला तर स्वतःचा ईश्वराशी संबंध आहे. तर आता माझं कर्तव्य आहे की परमेश्वराशी मला सर्वांचं नातं जोडायचं आहे. बघा, एखादं मूल जे आहे ते आपला हरवतं आणि त्यानंतर आपण आईवडिलांना भेटतो तेव्हा आपल्याला किती आनंद वाटतो. त्याचप्रमाणे आज दुसऱ्याचं कोणाचं जरी मुलं हरवलं आहे तर त्याला आपल्याला शोधून त्याच्या आईवडिलांना भेटवायला आनंद वाटतो. तसंच आपण साऱ्या विश्वातली लोक जी आहेत, मानव, ते परमेश्वराला विसरलेले आहेत किंवा ह्या काळाच्या ओघामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये विसरले आहेत. तर आपलं हे मुख्य कर्तव्य आहे की मला परमेश्वराशी त्यांना जोडायचं आहे. एखाद्या आंधळ्या व्यक्तीला कुठल्या औषधाने डोळे येतात तेव्हा त्याला वाटतं की मला जो आनंद मिळाला आहे डोळ्यांचा, प्रकाशाचा, तसाच मी दुसऱ्या आंधळ्या व्यक्तींचं पण डोळे देऊन त्यांनाही प्रकाशाकडे नेऊ. तर आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की आपल्या सर्वांना ईश्वराशी जोडायचं आहे, परमेश्वराशी जोडायचं आहे. आणि ते कर्तव्य करण्यासाठी परमेश्वर सांगतात की माझी मुलं तुम्हाला कुठेही भेटतील, त्यांना तुम्ही माझा परिचय द्या. ओके. आपल्याला कधी तुमच्या जीवनामध्ये कोणी दुःखी मनुष्य आहेत किंवा कोणी विचारतात तुम्हाला की ब्रह्माकुमारी काय, तर तुम्ही अवश्य त्यांना ह्या संस्थेची माहिती द्या आणि त्यांना ह्या ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि अवश्य तुमचं ईश्वराशी संबंध जुटला जाईल. खूप छान. म्हणजे तुम्ही स्वतःचं जीवन पण सगळे संबंध तर त्यांच्याबरोबर जोडले आहेतच. तर हे तुमचं जिवंत उदाहरण आहे आमच्यासमोर तुम्ही. आणि शिवाय तुम्ही आपल्या स्वतःच्या आयुष्यात त्याच्याबरोबर सगळ्यांचे संबंध जोडायला पाहिजे यासाठी पूर्ण जीवन तुम्ही खर्ची करतात आणि त्याच्यासाठी खूप वेळ देत आहेत. स्वतःचं पूर्ण आयुष्य त्याच्यासाठी तुम्ही टाकलेलं आहे. तर आमच्यासमोर अगदी हे उदाहरण आहे आणि मला असं वाटतं की मला पण त्याच्यामधनं प्रेरणा मिळते आहे की मी पण असं काही करू शकेल. दर्शक मित्रही आमचे करतीलच, कारण स्वतःचे संबंध एकदा त्याच्याबरोबर जुळले आणि जो अनुभव प्राप्त होतो तो अनुभव खूप निराळा आहे. एकदम सुंदर. तुमच्या आजच्या या संपूर्ण मार्गदर्शनाबद्दल तुमचे खूप खूप आभार. नमस्कार. ओम शांती. ओम शांती. या पूर्ण मालिकेमध्ये, या पूर्ण श्रृंखलेमध्ये आपण एक एक संबंधामध्ये बघितलेलं आहे की अगदी ईश्वराबरोबर ते जे काही आपले शरीराचे संबंध आहेत ते संबंध आपण ईश्वराबरोबर कसे जोडू शकतात. ते मूल असो, ते आईवडील असो, किंवा ते पती पत्नी, जॉबवरचे कलिग, बॉस असो, कस्टमर असो, गुरु असो, शिक्षक असो, प्रत्येकांचे रिलेशन आपण त्याच्याबरोबर जोडले तर ही जमिनीवरची नाती पण खूप सुंदर फुलतात. याबद्दल दिदींनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे आणि यापुढेही तुम्ही हे कराल
ही अपेक्षा मी तुमच्याकडनं ठेवते. तुमच्या जीवनातही खूप सुंदर सुख समृद्धी लाभो, प्रत्येक संबंधाचं सुख तुम्हाला मिळो, या शुभेच्छांसह मी आज इथे थांबते. तोपर्यंत मला रजा द्या. तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि नमस्कार.